Cancer Healer Center, a new beginning. कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेने दाखवलं। पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा। महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून अमित शहांचा लोहपुरुष असा उल्लेख। शहा पोलादी विचारांचे डॅशिंग। गृहमंत्री एकनाथ शिंदेंकडून शहांची स्तुती। नाशिकच्या पालकमंत्री पदावर लवकरच तोडगा निघेल। महायुतीच्या नेत्यांची अमित शहांशी चर्चा झाली असू शकते। गिरीश महाजनांचं वक्तव्य। परळी आणि शिरसाळ्यात मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले। शिरसाळ्यात धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न। धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप। परळीच्या शिरसाळ्यात मुंडे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट। धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांनी पोलिसांनी घेतलं ताब्यात। धनंजय मुंडेंची गुंडगिरी अजूनही संपलेली नाही। काळे झेंडे दाखवणाऱ्यांचे नेते आष्टी मतदारसंघात आल्यानंतर आम्हीही काळे झेंडे दाखवणार। सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना इशारा। वाल्मिक कराडला तुरुंगात मटण पुरवलं जात असल्याचा सुरेश धसांचा आरोप। कराड आणि इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सुरेश धसांची मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाचा हा सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर आरोप। आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। काठेगल्ली परिसरातील दर्ग्यासमोर मारुती मंदिर उभारण्याचा इशारा देण्यात आला होता। अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द। कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी चालकाला काळं फासल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटकच्या बसला काळं फासलं। कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसला काळं फासल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। बीड हत्या प्रकरणाचे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात पडसाद। मुख्यमंत्र्यांनी बीड हत्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं हा मराठवाडा साहित्य परिषदेचा प्रस्ताव ठराव नाकारण्यात आला। लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीतून वायू गळती। नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास। 1 जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्केंच्या वंशजाची माफी मागितली। चित्रपटात गणोजी शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याचा शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप। उतेकरांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर आमची माफी मागावी, भूषण शिर्केंचं वक्तव्य। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उद्या भारताची पाकिस्तान विरुद्ध लढत। दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार। दुपारी 2:30 सामन्याला सुरुवात होणार। Cancer Healer Center, a new beginning.